नमस्कार, मी मंदाच्या रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज करणार आहे मी भरलेली वांगी. पण आता भरलेली वांग्यांचा प्रकार बघा भरपूर आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती पण मी भरलेल्या वांग्यांचे व्हिडिओ भरपूर सारे अपलोड केलेले आहे. पण हा जो प्रकार आहे ना भरलेल्या वांग्यांचा, हा आहे भाताण्यातला भरलेल्या वांग्यांचा. आता आम्ही गावी गेलो ना की ही वांगी करतो, कारण गावच्या ठिकाणी कसे आम्हाला भात्यानं वगैरे मिळतं. आणि तुम्हाला पण मी आता का सांगते माहिती आहे का, कारण आता आहे आपला आंब्यांचा सीझन. आता आंब्यांचा सीझन म्हटल्यावरती जी आपण पेटी घेतो ना आंब्यांची, त्याच्यामध्ये बघा भात्यानं असतो, तो सहज तुम्हाला भेटला जाईल. त्याच्यामुळे मी आता ही रेसिपी दाखवते की तुम्हाला इझी होईल भातानं शोधायला. आता आम्ही गावी गेलो की ते आम्हाला भातानं भेटतंच, कोणत्याही सीझनला जावा भातानं आमच्याकडे असतं. पण तुम्हाला भातानं मुंबईला असाल तर तुम्हाला भातानं ह्या सीझनमध्ये भेटेल, ते पण आंब्यांच्या पेटीमध्ये. जो तुम्ही आंबा घेता ना खायला, ते पेटी घेता ना त्याच्यामध्ये तुम्हाला ते भातानं असतं ना, ते तुम्हाला सहज मिळेल आणि तुम्ही त्या भाताण्यामध्ये ही भरलेली वांगी अशी करू शकता. तर चला आता आपण भाताण्यातली वांगी बनवूया. आता हा आहे बघा आपला भात्याना. आता ह्याला छान असं धुवून घ्यायचं आणि ह्याच्यावरती ही वांगी करायची आपण. आता पहिल्यांदा आपण हा भात्याना आहे ना, हा चांगला सेट करायचा आपली वांगी ह्याच्यावरती बसण्यासाठी. आणि हे आपण अशा जाळीमध्ये हा टाकून घ्यायचा आणि वरती पाणी चालू करायचं. म्हणजे काय व्हायचं, याला पहिल्यांदा छान असा धुवून घ्यायचा आणि थोडा वेळ असाच ठेवून द्यायचं. म्हणजे कसं, आता हा फुललेला पसारासारखा दिसतोय ना, पाणी टाकल्यावरती हा असा दाबला जातो. तोपर्यंत आपण एकीकडे मसाल्याची तयारी करून घेऊया. आता मसाल्यामध्ये बघा इथे मी इतकंच बघा, आपण बोलतो ना 4 बोटावडे एवढंसं खोबरं, तर मी बघा तुम्हाला अंदाज सांगते. इथे माझी वांगी 5 असल्यामुळे मी एवढासाच खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तो छान असा बघा पातळ मी कापून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे हे लसूण मोठा आहे, तुमच्याकडे लहान असेल तर 6-7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. तर माझा मोठा असल्यामुळे मी 3 घेतलेला आहे. 1 चमचा जिरं आणि थोडेसे असे असेच आपले शेंगदाणे घ्यायचे कच्चे आणि 1 चमचा तीळ घ्यायचे. आता हे छान आपण आता भाजून घ्यायचं. तवा छान असा तापून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा टाकायचे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे. आता हे तुम्हाला प्रमाण दाखवते मी, हे 5 वांग्यांचं प्रमाण. तुमच्याकडे कमी जास्त असेल तर याच्यामध्येही कमी जास्त तुम्ही करू शकता. आता हे प्रमाण आहे माझं 5 वांग्यांचे. छोटे लहान वांगे असतात ना, ते 5 वांग्यांचं प्रमाण मी दाखवते. शेंगदाणे बघा आता छान असे आपले भाजून झालेले आहेत. तर त्याचमध्ये लगेच आपण हे खोबऱ्याचे तुकडे आहेत ना, हे पण भाजून घ्यायचे. याच्यामध्येच टाकायचं, काही वेगळं करायचं नाही. आता खोबरं पण बघा थोडंसंच भाजलेलं आहे, ह्याला जास्त करपवायचं नाही. थोडंसं बघा ह्याला खोबऱ्याला थोडे असे डाग लागले ना की लगेच ह्याच्यामध्ये आपण हा 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं. जिरं टाकल्याच्या नंतर लगेच आपण ह्याच्यामध्ये हे 1 चमचा तीळही टाकून घ्यायचे आणि तिथेच आपण हे भाजून घ्यायचे. ह्याला जास्त आपण भाजायचं नाही. आता तीळ टाकल्याच्या नंतर बघा जिरं आणि तीळ टाकलं की असं तडतडलं ना की लगेच गॅस बंद करायचा आणि थंड करून ह्याचं वाटण करून घ्यायचं. आता बघा असं हे थंड करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये हा लसूणही टाकायचा आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं. आता हा वाटलेला जे आहे ना आपण खोबरं, लसूण, शेंगदाणे वगैरे, तीळ, जिरं हे सगळं ना वाटून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता हे काढून घ्यायचे. काढून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्या घरात जितके मसाले असतील ना तुमच्या आवडीनुसार तितके मसाले तुम्ही टाकू शकता. मी काही जास्त टाकणार नाही, तर तुम्हाला मी दाखवते मी ह्याच्यामध्ये काय टाकणार आहे. पण तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये तुम्ही आणखीन काही मसाले टाकू शकता. मसाल्यांमध्ये बघा पहिली मिरची पावडर टाकून घ्यायची. तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर कमी तिखट खावा, म्हणजे टाकून घ्या. जास्त टाका, जास्त खात असाल तर जास्त टाकून घ्या. तुमच्याकडे घाटी मसाला असेल तर इतकं खूपच छान घाटी मसाल्यामध्ये. पण मी आता हे मिरची पावडरमध्ये करते, कारण घाटी मसाल्यामधलं पण व्हिडिओ आहेत माझ्या यूट्यूबला. आता लगेच ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घ्यायची. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये धण्याची पावडर टाकून घ्यायची. थोडासा ह्याच्यामध्ये गरम मसाला, चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं.
भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. 2 चमचे ह्याच्यामध्ये तेल टाकायचं. खायचं तेल तुम्ही जे खात असाल ना तेल ते तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. असं छान असं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण ही वांग्यामध्ये हे सर्व भरून घ्यायचं. आता इथे बघा मी वांगे असे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर ह्याला मी फक्त थोडासा देठ कापायचा, फक्त एक आपला एवढासा देठ कापून घ्यायचा, पूर्ण देठ कापायचा नाही. आणि मी कसं माहिती आहे का, हे फक्त शेंडके उडवणार, बाकी हे सगळं काढायचं नाही. तुम्ही हे जरी नाही काढलं ना तरी चालते. आम्ही तर कधी एक पण काढत नाही आणि हा देठका पण काढत नाही, पण तुमच्यासाठी मी थोडंसं हे कापून दाखवते आणि हे पण थोडंसं उडवते. हे बघा आता इतका असा ह्याचा देठ कापून घ्यायचा आणि हे फक्त हे जे फोल्ड झालेलं आहे ना हेच फक्त असं इथं असं करून घ्यायचं. आम्ही तर हे पण कापत नाही, कारण जितकं हे वांग्याचं सगळं खाल्लं ना तितकं चांगलं आहे. आता अशा प्रकारे मी सगळी वांगी कापून घेते. आता बघा हे सर्व कापून झाल्याच्या नंतर याला अशी चीर द्यायची. वांग किडका आहे का नाही ते बघायला अशा 4 चिरा मारून घ्यायच्या, म्हणजे आतमध्ये वांग कसं आहे ते समजतं आपल्याला. तर अशा प्रकारे ही सगळी वांगी मी कापून घेते. अशा प्रकारे बघा मी सगळी वांगी अशी कापून घेतलेली आहे. आता आपण ह्याला भरून घ्यायची. आता ही वांगी अशी ही खोलायची आणि ह्याच्यामध्ये हा असा पूर्ण असा दाबून दाबून हा पूर्ण मसाला भरून घ्यायचा. असं दाबून घ्यायचं, पूर्ण असं दाबून घ्यायचं. हे असं वांग भरून घ्यायचं मसाल्याने. आता अशा प्रकारे मी सगळी वांगे भरून घेते. आता ही वांगी बघा किती सुंदर अशी भरून झालेली आहे. आता हा उरलेला मसाला आहे ना, आपण नंतर मी तुम्हाला दाखवते याचं काय करायचं ते. आता भाताने बघा मस्तपैकी असं धुवून घेतलेला आहे आणि थोडा वेळ असा पाण्यात ठेवलेला, त्याच्यामुळे बघा किती असा खाली बसलेला आहे. आता ह्याच्यावरती आता हे आपण वांगे शिजवून घ्यायचे. तर तुम्हाला मी दाखवते कसं करायचं ते. हे महत्त्वाचं आहे बघा, ह्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. नॉर्मली वांगी भरताना मसाला वगैरे करताना हे प्रत्येकांना माहिती असतं, पण ह्याचा अंदाज चुकला नाही पाहिजे. तर आता बघा मी गॅस पेटवून गॅसवरती ही अशी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ह्याच्यामध्ये भाताण्याच्या खाली जितकं पाणी राहील ना तितकंच पाणी टाकून घ्यायचं. भाताण्याच्या वरती पाणी आलं नाही पाहिजे. तर बघा आता मी इतकं पाणी वतते. हा आता अर्धा तांब्या बघा वतलेला आहे मी. आता हे पाणी छान असं गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये ते आपण भिजलेला तो भाताने आहे ना तो टाकून घ्यायचा. आता पाणी छान असं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा भाताना टाकून घ्यायचा. बघा भाताण्याच्या वरती पाणी आलं नाही पाहिजे. हा अंदाज तुमचा परफेक्ट झाला पाहिजे, कारण भाताण्याच्या वरती पाणी आलं की वांग्याला पाणी लागतं. तर तुम्ही बघू शकता आता मी गरम पाण्यामध्ये बघा मी हे सर्व करते, पण बघू शकता तुम्ही पाणी वरती दिसतंय का नाही दिसत. आता ह्याच्यावरती आपण ती भरलेली वांगी ठेवून घ्यायची. आता ही भाताना असं ठेवल्याच्या नंतर बघा मी अजूनही सांगते, भाताण्याच्या वरती पाणी आलं नाही पाहिजे. अंदाजाने पाणी टाका. तुम्ही नवीनच करत असाल माझा व्हिडिओ बघून तर पहिल्यांदा पाणी टाकायचं ना असं बघायचं की पाणी वरती येतं आहे का. आता बघा असं अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते. पाणी वरती आलं नाही पाहिजे. फक्त ही वाफेवरती, पाण्याच्या वाफेवरती आणि भाताण्यावरती ही वांगी अशी शिजवून घ्यायची. बघा आता मी हे याच्यावरती वांगी ठेवते. वांग्याला पाणी अजिबात लागलं नाही पाहिजे. याच्यामध्ये वांगी अशी वाफलून छान असे निघतात. आता मी हे 5च वांगे घेतलेले. तुमच्याकडे कमी जास्त तुम्ही हे करून घेऊ शकता. आता हे झाल्याच्या नंतर ह्याला घट्ट असं झाकण लावून घ्यायचं. आता बघा किती खालून बघा आता पाणी गरम झाले आणि ते गरम पाण्याची आता वाफा बघा वरती यायला लागल्यात.
आता ही वांगी आहेत ना 15 ते 20 मिनटं अशी वाफलून घ्यायची. वाफलताना ह्याला ना असं घट्ट असं झाकण लावायचं. 15 ते 20 मिनटांना हे मंद आचेवरती म्हणजे छोटा एकदम गॅस करायचा आणि ह्याला वाफलून छान घ्यायची. आता 15 ते 20 मिनटांना आपण बघूया याचं काय झालं ते. 15 ते 20 मिनटं झालेले आहेत आपल्या वांग्यांना. आता बघा किती अशी सुंदर अशी वाफलून झालेले आहेत वांगे वाफलून झालेले आहेत का नाही ते कसं ओळखायचं आपल्याला. पहिल्यांदा बघा हे देठं जे होते ना वांग्यांचे हिरवी होते. आता बघा अशा कलरमध्ये झाले की वांगी आपले शिजलेले आहे. तरी पण तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही आपलं असं करून बघायचं. बघा हे बघा सहज असं हे दाबलं जाते. आता ही वांगी ह्याच्यातून बाहेर काढायची आणि तळून घ्यायची. तेही तुम्हाला मी दाखवते कशी. तर चला आपण तळूया. पहिल्यांदा ही वांगी आपण संपूर्ण ही काढून घेऊया. अशी ही वांगी काढून घ्यायची. किती सुंदर अशी वांगी बघा वाफलून झालेले आहेत. गॅस पेटवून त्याच्यावरती दुसरी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये बघा थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं. जास्त नाही, फक्त थोडंसं बघा म्हणजे 1-1.5 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण लगेच ही वाफरलेली वांगी आहेत ना ही टाकून घ्यायची. आता ही छान अशी ह्या तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची. आणि याच्यामध्ये आपण भाजलेल्या कारळ्याचा 1 चमचा कूट टाकून घ्यायचं. अशी छान अशी ह्या तेलामध्ये उलटीपालटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये कारळ्याचा कूट टाकून घ्यायचा. मी अगोदरच हा कारळ्याचा कूट केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बघा ही वांगी छान अशी तेलामध्ये थोडीशी परतून घेतलेली आहे. आता हा कारळ्याचा कूट मी वरून असा टाकून घेते आणि पुन्हा आपण ह्याला छान असं हलवून घ्यायचं. आता कारळ्याचा कूट टाकून घेतल्याच्या नंतर बघा सुंदर अशी वांगी आपण ही परतून घेतलेली आहे. आणि जर तुम्हाला असं वाटलं ना तुमचा मसाला जो आपण वांग्यामध्ये भरलेला मसाला आहे ना तो उरलेला मसाला जो तुम्हाला वाटला ना तर तुम्ही तोही टाकू शकता वरून. आता बघा माझा इतका मसाला उरलेला आहे तर तो मी ह्याच्यामध्येच टाकून घेते. मस्त असा कुरकुरीत असा तळून घ्यायचा ह्याला पण. आता हा मसाला टाकल्याच्या नंतर हाही छान असा भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये छान अशी कुरकुरीत करून घ्यायचा हा मसाला. आणि लगेच त्याच्यावरती मग थोडीशी कोथिंबीर कापून टाकायची हिरवीगार. आता बघा सुंदर असं हे सगळं आपण थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे. आता लगेच आपण ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आता कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपण ही वांगी खाण्यासाठी तयार. बघा कमी तेलामध्ये छान असं हेल्दी वांगी खाण्यासाठी तयार झालेली आहे. गरम गरम ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर वांगी, भाताण्यातली वांगी भरलेली खाण्यासाठी तयार आहे. बरं कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.